नमस्कार मंडळी. श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलं ना, त्यांना तुम्ही माफी करा, पण अजिबात विसरू नका. माफी म्हणजे दुर्बलता नसतो, तर ती तुमची मनाची ताकदीचं ओळख असतं. राग धरून चाललं ना, तर आपल्या आयुष्य आपल्याला जाड वाटायला लागतं आणि आपली वाट चुकू शकतं. पण त्या चुकीला न विसरून जाणं म्हणजे त्या चुकीला पुन्हा संधी देणं ठरतं, ज्यामुळे आठवण जपली की शहाणपणा जंग राहतं. अनुभव लक्षात राहिलं की सीमा आपोआप ओळखल्या जातात. माफी दिल्याने मन हलका होतं आणि आत्म शांत होतो आणि त्या गोष्टीला विसरून न दिल्याने स्वतःची किंमत आपल्याला कळतं आणि प्रत्येक जखमी सूंड शिकवत नाही बर का. काही जखमी आपल्याला सावधगिरी पण शिकवतात. नात्यामध्ये प्रेम ठेवायच्या, पण आंधळपणा अजिबात नको. ज्यामुळे श्रीकृष्ण हा मार्ग आपल्याला समतोल नक्की शिकवतात. न दोष न भोळेपण, माफी करायला शिकवायच्या आणि पुढे चालत राहायच्या आणि स्वतःच्या सुरक्षित ठेवायच्या. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करून घेऊया. नमस्कार मैत्रिणो, आपण एखाद्याची मदत करतो, त्याला हातूसने पैसे देतो, पण घेतलेली पैसे समोरील व्यक्ती आपल्याला लवकर परत देत नाही. आपण वारंवार त्याच्याकडे पैसे मागतो, पण ते देत नाही, तर त्यांना आपल्या पैसे वेळामध्ये परत करावी, यासाठी तुम्ही हा पुढची तोडगा करा. अशा पद्धतीने 7 गोमूत्र चक्र घ्यायचे आणि गोमूत्र चक्र घेऊन ते मुठीमध्ये घ्यायच्यात आणि ज्या व्यक्तीकडे आपल्या पैसे अडकलेली आहे त्या व्यक्तीच्या नाव घेऊन त्यांच्यावरती हातामध्ये मूठ धरलेली ते गोमूत्री चक्राला फूक मारायच्या. माझी पैसे मला लवकर मिळावे, असं आपली कुलदेवताच्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन बोलायचं आहे. आणि हे गोमूत्री चक्र एकांत ठिकाणी जे जागा असतो, शांतपणे जागा असतो ना, त्या जागेत नेऊन थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या ठिकाणी गोमूत्र चक्र आपण पुरायचं आहे. तसंच आपण घरामध्ये देवसमोर कापूर जाळायचं आहे आणि कापुराच्या ज्या काजळी होईल ती काजळी घ्यायच्या आहे आणि त्या काजळी गुलाब पाण्यामध्ये एकत्र करून एक भस्म पात्रावरती ज्या व्यक्तीकडे आपल्या पैसे आहेत त्या व्यक्तीचा संपूर्ण उल्लेख लिहायचा आहे आणि किती पैसे आहेत, काय आहेत आणि त्यांनी हे पैसे लवकर द्यावे असं आपण लिहायचं आणि ते लाल धाग्यामध्ये बांधून पुढे पिंपळाच्या झाडाखाली किंवा उंबराच्या झाड असेल ना, त्या झाडाच्या फांदीला नेऊन ते बांधायचं आणि आमची घेतलेली पैसे परत द्यावे असं आपण त्या ठिकाणी बोलायचं आहे. तर अशा पद्धतीने करा, तुमच्या पैसे 100% परत मिळतील. तर भेटूया. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर असेच भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.